ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार आहेत। तत्पूर्वी एक नजर टाकूया ठाकरे बंधूंच्या या मेगा प्लॅनवर। ठाकरे बंधू मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे या प्रमुख महानगरपालिकेत एकत्र लढतील। बंडखोरी टाळण्यासाठी जागा वाटप जाहीर न करता थेट एबी फॉर्म देणार। उमेदवार कोण हे शेवटपर्यंत महायुतीला कळू नये यासाठी उमेदवार शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवले जातील। मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र 3 सभा घेणार आहेत। उर्वरित राज्यात दोघांच्या 3 सभा होतील। ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा हा मराठी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव हेच राहणार आहे। ठाकरेंची शिवसेना 157 जागा तर 70-75 जागा मनसे, उर्वरित जागा शरद पवारांसाठी सोडण्यात येतील। तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी 24 डिसेंबर हीच तारीख का निवडली आहे ते आपण पाहतोय। राज ठाकरेंच्या सर्व गाड्यांचा नंबर 9 आहे। 27 नोव्हेंबर 2005 ला राज ठाकरे यांची शिवसेना सोडण्याची घोषणा होती। 27 नोव्हेंबर म्हणजे 7 + 2 = 9। 9 मार्च 2006 मनसेची स्थापना तारीख, तीही 9। 18 मार्च 2006 मनसेची पहिली सभा। 18 मार्च म्हणजेच 1 + 8 = 9। वैयक्तिक आयुष्यातही राज ठाकरे यांचा लकी क्रमांक 9 आहे। अमित ठाकरेंच्या लग्नाची तारीख 27 जानेवारी म्हणजेच 2 + 7 = 9। अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त 12:51 म्हणजेच 1 + 2 + 5 + 1 = 9। 24 डिसेंबर ही पूर्ण तारीख। 2 + 4 + 1 + 2 + 2 + 0 + 2 + 5 = 18 आणि 18 या अंकाची बेरीज 1 + 8 = 9। ठाकरे बंधू एकत्र तर येत आहेत। आता त्यांच्या समोर काय नवी आव्हानं असतील ती प्रमुख 9 आव्हानं पाहूयात। 1. भाजपची मुंबईतील ताकद। 2. ठाकरेंना टक्कर देणारे एकनाथ शिंदे। 3. शिंदेंनी ठाकरेंचे नगरसेवक घेऊन ग्राउंडवर कमी केलेली ताकद। 4. लोकसभा विधानसभेनंतर काँग्रेसनं सोडलेली साथ। 5. गेल्या वेळी मित्रासाठी बलिदान, यावेळी नाही। 6. वंचितच्या आंबेडकरांच्या काँग्रेसला साथ द्यायच्या हालचाली। मुंबईत एकही नगरसेवक नसताना मनसेचं कमबॅक। 8. उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वासाठी निकराची लढाई। 9. मुंबईच्या आर्थिक नाड्या टिकवायच्या आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले गेलेत। शुभम, आपण पाहतोय आज दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, खरं तर दोन्ही ठाकरे बंधू मागील काही महिन्यांपासून एकत्रित आले आहेत। त्यांचा परिवाराचं मनोमिलन हे देखील झालेलं दिसून येत आहे। पण अशामध्येच मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि अशामध्ये दोन्ही ठाकरे बंधू याला आता सामोरं जाताना दिसून येतील। हे दोघं एकत्रित आलेले आहेत, त्यांचे पक्ष एकत्रित आलेले आहेत, पण मात्र नेमका आता जागा वाटपाचा फॉर्म्युला हा कशा पद्धतीत असणार आहे, कोणी मित्रपक्ष देखील सोबत असणार आहेत का, असा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। पण या सगळ्या गोष्टींची उत्तरे जी आहेत ती आज दुपारी 12 वाजता मिळणार
येणार आहेत. अर्थातच एकीकडे सर्व राजकीय विश्लेषक जे आहेत ते विश्लेषण करत आहेत महायुतीला याचा फटका बसेल का किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना किती फायदा होईल. इतकंच नव्हे तर अंकशास्त्र तज्ज्ञ जे आहेत ते देखील आपला एक अंदाज जो आहे तो मांडताना दिसून येत आहेत. अशामध्येच पाहायला गेलं तर आजचा असा एकूण सर्व दौरा असा असणार आहे की उद्धव ठाकरे 10:15 10:30 वाजताच्या दरम्यान आपलं निवासस्थान मातोश्री या ठिकाणावरून निघतील. दादर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी पोहोचणार आहेत, ज्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू 11 11:15 वाजताच्या दरम्यान एकत्रित भेटणार आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी भेट देणार आहेत, अभिवादन देणार आहेत, आशीर्वाद घेणार आहेत आणि मग त्यानंतर वरळीच्या दिशेने निघणार, जिथे 12 वाजता त्यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षातील महत्त्वाचे नेते हे देखील उपस्थित असणार आहेत आणि सोबत मित्र पक्ष कोणते आहेत त्याबद्दल देखील सांगणार आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू हे अनेक वर्षांनी एकत्र आलेले आहेत आणि निवडणुकीला सामोरं जाताना दिसून येणार आहेत आणि कुठेतरी महायुतीला याचा मोठा फटका बसू शकतो असं देखील एक अंदाज राजकीय वर्तुळात सुरू आहे. अंकिता, निश्चित. मात्र ठाकरेंच्या या युतीने मुंबई महानगरपालिकेवर कशा पद्धतीनं राजकीय समीकरणं बदलू शकता आणि या पार्श्वभूमीवर भाजप किंवा शिवसेनेकडून कशा पद्धतीनं पुढे उत्तर दिलं जाऊ शकतं?